हॅलो गाईज, वेलकम टू एस के सर्स मॅथ्स अकॅडमी. आज आपण एक छोटासा पण खूप जास्त इम्पॉर्टंट असा टॉपिक बघणार आहोत, ऑर्थोगोनल मॅट्रिक्स, ज्याच्यावर प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये एक क्वेश्चन आपल्याला 100% दिसतो आणि ज्याचं कॅल्क्युलेशन्स मला वाटतं आतापर्यंत जे काही थ्रू आउट आपण ह्या युनिटमध्ये कॅल्क्युलेशन्स केले त्याच्यामध्ये सगळ्यात इझी आहे. ओके, सो सगळ्यात कमी एफर्ट्समध्ये सगळ्यात मॅक्झिमम मार्क्स मिळवण्यासाठी हा जो टॉपिक आहे त्याची व्यवस्थित प्रिपरेशन करूयात आपण. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यात कुठल्याही प्रकारचं जास्त कुठली प्रोसिजर नाही, जास्त कॅल्क्युलेशन्स नाहीत आणि याच्यामध्ये नवीन असं काही नाही. फक्त एक रूल सांगणार, तेवढं लक्षात ठेवायचं आहे आणि बाकी 12च्या बेसिसवर आपल्याला जर मॅट्रिक मल्टिप्लिकेशन येत असेल तर 100% यू विल सेल थ्रू. ओके, चलो स्टार्ट करते. पहिल्यांदा समजून घेऊयात ऑर्थोगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय किंवा त्याच्यासाठी कुठली कंडिशन असते. पहिलं विचारात घ्यायचंय, दिलेली मॅट्रिक्स काय हवी? स्क्वेअर मॅट्रिक्स हवी, म्हणजे त्याच्यात नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम सेम असायला हवेत. आणि मग त्या मॅट्रिक्सला आपण ऑर्थोगोनल कधी म्हणणार? ह्या मॅट्रिक्सला आपण ऑर्थोगोनल कधी म्हणणार? जेव्हा ती मॅट्रिक्स ए आणि त्याचा ट्रान्सपोज ह्या दोघांचा प्रॉडक्ट, या दोघांचा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन काय येईल? आय म्हणजे काय? आयडेंटिटी मॅट्रिक्स. अगदी इझी आहे. दिलेली मॅट्रिक्स ए घ्या, त्याचा ट्रान्सपोज घ्या आणि त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्या. मित्रांनो, जर मल्टिप्लिकेशन म्हणजेच तुमची आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळाली तर त्या मॅट्रिक्सला ए ला म्हणायचं आहे ऑर्थोगोनल. आणि लगेच सांगून टाकतो, ट्रान्सपोज जो आहे त्याला सुद्धा बोलायचं आहे ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. कारण एक मॅट्रिक्स जर ऑर्थोगोनल असेल तर त्याच्याबरोबरची दुसरी मॅट्रिक्स म्हणजे त्याचा ट्रान्सपोज सुद्धा काय असणार आहे? ऑर्थोगोनल असणार आहे. ओके, मग ह्या अनुषंगाने आपल्याला दुसरा पॉईंट सुद्धा सांगता येतो. सेकंड पॉईंट विल बी ए इनव्हर्स. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, आपण अगदी 11-12 ला व्यवस्थित एक गोष्ट लक्षात घेतलेली आहे की कुठलेही मॅट्रिक्स तुमच्याकडे असेल ए मॅट्रिक्स आणि त्याचा ए इनव्हर्स, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर काय येतं? आयडेंटिटी येतं. मग याचाच अर्थ ही तुमच्याकडची आयडेंटिटी आणि हे म्हणजे हे एक्सप्रेशन आणि हे एक्सप्रेशन जर ऑब्झर्व केलं तर कंक्लुजन असं आहे की ए इनव्हर्स म्हणजेच काय असणार आहे? तुमची ए ट्रान्सपोज ही मॅट्रिक्स असणार आहे. दिस इज द सेकंड कंक्लुजन. आणि अजून एक कंक्लुजन तुम्हाला सांगायचं, हे पहिलं झालं, सेकंड आणि थर्ड. अजून एक कंक्लुजन सांगायचं की तुमच्याकडे जर ए ही मॅट्रिक्स जर ऑर्थोगोनल असेल, ए मॅट्रिक्स जर ऑर्थोगोनल असेल तर त्या मॅट्रिक्सचा जो डिटर्मिनंट आहे तो आयदर प्लस ऑर मायनस 1 येणार फॉर शुअर. एक्झाम मध्ये डायरेक्ट क्वेश्चन येतो. क्वेश्चनचे दोन टाइप्स असतात. पहिला टाइप असतो की शो दॅट दिस मॅट्रिक्स इज ऑर्थोगोनल और चेक दिस मॅट्रिक्स इज ऑर्थोगोनल, हा पहिला टाइप. आणि दुसरा असतो फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी, किंवा ज्याच्या त्या मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला काही कॉन्स्टंट दिलेले असतील, ए बी सी एक्स वाय असं काही पण दिलेलं असेल आणि त्यांच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्यात. कधी? जेव्हा दिलेली मॅट्रिक्स ही ऑर्थोगोनल आहे असं तेव्हा. म्हणजेच तुम्हाला कळालं, दोन टाइप्सचे दोन्ही क्वेश्चन्स आपण जर विचारात घेतले तर त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवात जी आहे ती ए इंटू ए ट्रान्सपोजने करायची आहे. तर पोरांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करणार ह्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज लिहिण्याने, राईट? सो ट्रान्सपोज होता काय? रोजचे इलेमेंट आहेत, म्हणजे ही जी पहिली, समजा तुमची पहिली रो आहे, तिला कुठे घ्यायची? पहिल्या रोला पहिल्या कॉलमच्या ठिकाणी. म्हणजेच काय? पहिला कॉलम ऍज अ फर्स्ट रो म्हणून लिहायचा आहे आपल्याला. मग ए ट्रान्सपोज आपण घेतला. ओके, सो ए ट्रान्सपोज तर काय येणार तुमचा? कॉस थिटा, त्याच्यानंतर 0 आणि त्याच्यानंतर मायनस साइन थिटा. ओके, मी काय केलं? फर्स्ट कॉलम फर्स्ट रो म्हणून लिहिला. आता दुसरा जो कॉलम आहे तो सेकंड रो म्हणून लिहायचा आणि त्याच्यानंतर साइन थिटा 0 कॉस थिटा. ऑब्व्हियसली डायगोनल एलिमेंट जे आहे ते चेंज होत नाहीत. ठीक आहे, सो अशा पद्धतीने तुम्हाला ट्रान्सपोज मिळाला. नाव आता आपल्याला काय कन्सिडर करायला लागेल? तर नाव वी विल कन्सिडर ए इंटू ए ट्रान्सपोज, राईट? सो दिस इज इक्वल टू मॅट्रिक्स ए लिहूयात अगोदर. आणि याला मल्टिप्लाय करायचं आहे. ही झाली तुमची मॅट्रिक्स ए, बरोबर. आता ए ट्रान्सपोजने मल्टिप्लाय करायचे. हे खूप प्रिकॉशियसली लिहिणं गरजेचं आहे. एकदम इझी आहे, म्हणून आपण गडबडीत जर उलट पालट केलं तर आपला आन्सर येणार नाही, लक्षात ठेवा. आता लकीली तुम्हाला इथं शो दॅट असं आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला चेक असं असतं, कारण माहिती आहे आपल्याला, आपण तितके हुशार आहे. शो दॅट असलं की आपण कसंही करून हेन्स प्रूव्ड असं लिहून मोकळं होतो. पण आपल्याला जेव्हा चेक असं विचारलेलं असतं तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. फाइन, चलो अभी ये लिखने के बाद हम लोग इसका करेंगे मल्टीप्लिकेशन. ओके, सो मल्टिप्लिकेशन साठी तुम्हाला मी रूल शिकवलेला आहे. रादर परत एकदा सांगेल मित्रांनो,
रूल आहे RC रूल. काय रूल आहे? RC. बरोबर. तुमच्याकडे ही अशी एक मॅट्रिक्स आहे. सपोज आपण आता इथे छोटंसं घेऊयात 1 2 3 4 आणि दुसरी मॅट्रिक्स आहे 3 4 5 6. तर काय करायचंय? या पहिल्या कशाचा विचार करायचा आहे? फर्स्ट रोचा. कोणाशी? ह्या कॉलमशी. मग 1 1 मल्टिप्लिकेशन करायचं. 1 ने 3 ला मल्टिप्लाय करायचं प्लस, 2 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं प्लस. ओके. मग आता प्रत्यक्ष कॅल्क्युलेशन्स करूयात इथं आपण. इथे कॉस आहे तुमचा. मी RC रूल शिकवला. म्हणजे ह्या तुमच्या पहिल्या रोने ह्या पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं. ह्या कॉस थिटाने कोणाला मल्टिप्लाय करणार तुम्ही? ह्या कॉस थिटाने मल्टिप्लाय करणार ह्या कॉस थिटाला. ह्या झिरो प्लस करायचंय मध्ये, ह्या झिरोने मल्टिप्लाय करायचं ह्या झिरोला, ह्या साइन थिटाने मल्टिप्लाय करायचं ह्या साइन थिटाला. बरोबर. मग असं जर केलं कॅल्क्युलेशन तर काय येणार सांगा मला? कॉस इंटू कॉस काय येणार? कॉस स्क्वेअर थिटा प्लस मध्ये झिरो येणार प्लस, बरोबर ना? 0 इंटू 0. नंतर साइन थिटा इंटू साइन थिटा म्हणजे काय येणार? साइन स्क्वेअर थिटा. ओके. सो फर्स्ट पोझिशन झाली. मग आता ह्या जो रो आहे रो तसाच ठेवायचा आहे आणि आता ह्या रोचं कॅल्क्युलेशन कोणाबरोबर करायचंय? सेकंड कॉलम बरोबर. राईट. मग आता करूयात कॅल्क्युलेशन. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल काय येणार आहे सांगा? कॉस थिटा इंटू 0 प्लस 0 इंटू 1 0 प्लस साइन थिटा इंटू 0 म्हणजे एव्हरीथिंग बिकम 0. काय मिळणार आहे तुम्हाला? सगळेच लोक 0 मिळणार आहेत. राईट. सगळेच 0 मिळणार आहेत. देन आता ही 3/3 ची मॅट्रिक्स आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त कॅल्क्युलेशन्स आहेत. कॉस थिटाने इथे मल्टिप्लाय करायचे. कोणाला मल्टिप्लाय करायचे? साइनला. लक्षात घ्या. कॉस थिटा इंटू साइन थिटा. मग काय येणार आहे? मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा. राईट. त्याच्यानंतर ह्या झिरोने मल्टिप्लाय करायचं झिरोला म्हणजे झिरोच येणार आणि साइन थिटाने परत मल्टिप्लाय करायचे कॉस थिटाला. सो काय येणार आहे? मध्ये प्लस 0 प्लस साइन थिटा इंटू कॉस थिटा. राईट. सो अशा पद्धतीने ही मॅट्रिक्स आली. आता त्याच्यानंतर बघा पहिला रो कंप्लीट केला आपण. आता सेकंड रोला जाऊयात. मग सेकंड रोचा विचार केला तर झिरोने मल्टिप्लाय करायचे कोणाला? परत पहिल्या कॉलमकडे यायचं. झिरोने मल्टिप्लाय करायचं कॉस थिटाला, झिरो झालं. 1 ने मल्टिप्लाय करायचंय झिरोला, झिरो झालं आणि झिरोने साइनला मल्टिप्लाय करायचं म्हणजे आन्सर काय आलं? फायनली 0 आलं. त्याच्यानंतर ह्याच रोने दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करूयात. तर कळतं आपल्याला बघूनच. झिरोने मल्टिप्लाय केलं झिरोला 0, 1 ने मल्टिप्लाय 1 ला केलं तर 1 आलं आणि परत नंतर झिरोने इथे तुम्ही झिरोला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय आलं तुमचं? 0. ओके. सो ह्या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन्स करणं एक्सपेक्टेड आहे. ओके फाईन. सो तुमचा सेकंड कॉलम झाला. आता सेकंड रो आणि थर्ड कॉलम. झिरोने मल्टिप्लाय केलं याला 0, 1 ने मल्टिप्लाय केलं तरी 0 आणि झिरोने कॉसला केलं तरी 0. म्हणजे इथं तुमचा आन्सर येणार आहे फॉर शुअर 0. त्याच्यानंतर लास्ट रो घेऊयात आता आणि फर्स्ट कॉलम. साइन थिटा इंटू कॉस थिटा पण साइन मायनस आहे. सो मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस आता झिरोने मल्टिप्लाय कोणाला करायचं आहे? झिरोला. झिरोच येणार आणि मग कॉस थिटा साइन थिटा. सो इथे ना साइन थिटा कॉस थिटा. राईट. त्याच्यानंतर आता थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम झाला. आता थर्ड रो आणि सेकंड कॉलम. तर साइन थिटाने याला मल्टिप्लाय करायचे झिरोला 0, झिरोने इथे मल्टिप्लाय करायचं 0, कॉस थिटाने झिरोला मल्टिप्लाय करायचे काय येणार? 0. सगळं 0. त्याच्यानंतर ह्या रोने मल्टिप्लाय करायचे तुम्ही थर्ड कॉलमला. सो साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर आणि मायनस मायनस प्लस होणार म्हणजे तुमच्याकडे येणार साइन स्क्वेअर थिटा प्लस नंतर मध्ये आहे 0 इंटू 0 प्लस कॉस थिटा इंटू कॉस थिटा काय येणार सांगा? कॉस स्क्वेअर थिटा. राईट. आता एवढी छान मॅट्रिक्स जर तुम्ही ऑब्झर्व केली तर तुम्हाला लगेच लक्षात आलेलं आहे की अरे याचा आन्सर तर आपण एकदम सहज सांगू शकतो. येस तुम्ही सांगू शकता. त्याचं कारणच असं इथे तुमच्याकडे जी मॅट्रिक्स आहे येते कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा किती येतो? 1. नंतर काय येते? 0. नंतर तिकडे मायनस साइन कॉस थिटा आणि इथं प्लस साइन थिटा कॉस थिटा. मग काय होणार त्याचा आन्सर? 0. इथे पण काय येतं? 0. इथे काय येतं? 1 आणि इकडे काय येतं? 0. इथे बघा ह्या दोघांचं जर सबट्रॅक्शन केले तर काय येणार? म्हणजे सबट्रॅक्शनच होणार 0 येईल. इथे 0 आणि इथे साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा 1. दॅट्स ऑल. So this is nothing but your identity, right? So that implies A into A transpose is equal to identity.
आणि मित्रांनो असं जेव्हा येतं तेव्हा आपण कंक्लुजन मध्ये काय लिहितो, दॅट इम्प्लाइज ए इज ऑर्थोगोनल मॅट्रिक्स, राईट. दिस इज सेकंड प्रॉब्लेम. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ऑर्थोगोनल आहे असं सांगितलंय मॅट्रिक्स, आणि मग जर ऑर्थोगोनल असेल तर याच्या ह्या मॅट्रिक्स मध्ये असणाऱ्या एबीसीच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. ओके, तर प्रोसिजर तीच आहे या अगोदर फॉलो केली आपण. तर सगळ्यात पहिलं काम आपल्याला काय करायला लागतं, ए ही मॅट्रिक्स दिलेली आहे तर आपल्याला त्याचा ट्रान्सपोज लिहावा लागेल, बरोबर. सो ए ट्रान्सपोज इज इक्वल टू 1/3 ॲज इट इज राहू द्यात आणि बाकी फक्त रो वगैरे इंटरचेंज करून घ्या. राईट. आणि मग आपल्याला काय कन्सिडर करायचं, नाव गिव्हन दॅट A is orthogonal, that is or that implies A into A transpose is equal to identity, right. Therefore दिलेली मॅट्रिक्स लिहूयात आता 1/3. मित्रांनो लक्षात घ्या की तुम्ही जी मॅट्रिक्स लिहिता ना ती प्रॉपरली लिहिली आहे की नाही हे परत परत एकदा क्रॉस चेक करणं गरजेचं असते. त्याचं कारण असं कि अगर गलती से मिस्टेक हो गया तो आपका पूरा कैलकुलेशन गलत हो जाएगा. ठीक आहे, बघून घ्या. फर्स्ट जो तुमची काय फर्स्ट कॉलम आहे तो फर्स्ट इकडे रो झाले की नाही, सेकंड जो कॉलम आहे तो तिकडे सेकंड रो झाले की नाही, आणि इकडे थर्ड जो कॉलम आहे तो थर्ड रो झाली की. आणि इज इक्वल टू काय लिहायचे आपल्याला, इज इक्वल टू आयडेंटिटी लिहायचे. ओके, आता मी काय करतो, हे 10 वेळा मला एवढी पूर्ण मॅट्रिक्स लिहायचं टाळायचं असेल तर मी आय असं लिहित राहतो आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा त्याची मॅट्रिक्स लिहितो. तर आता थोडंसं स्मार्टली करूयात. मग काय येणार सांगा मला, आता इथे 1/3 इथे 1/3 आहे. सो काय येणार, तुमच्याकडे मल्टिप्लिकेशन केलं तर 1/3 च्या ऐवजी 1/9 असं येऊन जाईल, बरोबर. आता हे थोडंसं जास्त कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, नीट करायचं आहे. 1 into 1 सो 1 प्लस काय करतो, आरसी रूल लक्षात आलं का, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम करायचंय. सो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सो इथे 2 आहे, 2 ने कोणाला मल्टिप्लाय करणार, 2 ला, म्हणजे 4 आलं. प्लस आता इथे ए आहे आणि ए ने कोणाला मल्टिप्लाय करणार, ए ला, काय आलं, ए स्क्वेअर. फर्स्ट प्लेसचा एलिमेंट झाला. आता तीच रो पकडायची, कॉलम मात्र चेंज करायचा. 1 into 2 काय आलं, 2 प्लस परत 2 ने कोणाला मल्टिप्लाय करायचं, 1 ला, 2 आलं. आणि शेवटला इथे ए आहे ते कोणाला मल्टिप्लाय करायचं, बी ला, काय येणार, ए बी, राईट. आता सिमिलरली त्याच रोने थर्ड कॉलम कडे जायचंय. सो 1 into 2 काय येणार, 2. त्याच्यानंतर प्लस प्लस लिहायचं का मायनस लिहायचं, हे साइन ठरवल. इथे मायनस आहे आणि इथं प्लस आहे, म्हणजे काय लिहावं लागेल, मायनस. सो 2 2 4 आणि लास्टला प्लस काय लिहावं लागेल, ए सी, काय लिहावं लागेल, ए सी, राईट. सो दिस इज इक्वल टू आय. आता सेकंड रो चा विचार करूया. सेकंड रो फर्स्ट कॉलम, 2 1 2, नंतर प्लस 1 2 2 प्लस बी इंटू ए म्हणजेच ए बी. त्याच्यानंतर पुढे आता कॉलम फर्स्ट संपला, सेकंड कॉलमचं करायचंय विथ सेकंड रो. सो 2 2 4 प्लस 1 प्लस बी इंटू बी, बी स्क्वेअर. त्याच्यानंतर पुढचं कॅल्क्युलेशन, रो तीच आहे, कॉलम चेंज. 2 2 4 मायनस 2. तुम्ही माझ्याबरोबर सायमल्टेनियसली करणं एक्सपेक्टेड आहे. लेक्चर करता करता हे सगळं कॅल्क्युलेशन स्वतः नोटबुक मध्ये करणं एक्सपेक्टेड आहे, नुसतं बघू नका. ही काही शॉर्ट फिल्म नाहीये 20 मिनिटाची. सो 2 कुठं होतं आपण बघा, हे असं गोंधळ होतं लगेच. 2 2 4 1 2 मायनस, इथे -2 आलं आणि प्लस काय येणार आहे, बी सी. सो इकडे काय येणार मग, 2 1 2 प्लस आता इथे -2 आहे आणि इथे +2 आहे, काय येणार मग साइन तुमचं, -2 2 4 प्लस सी इंटू ए म्हणजेच काय येणार, ए सी. आता फर्स्ट कॉलम डन, सेकंड कॉलम को जाते हैं हम लोग. सो 2 2 काय येणार, 4 -2 1 -2 प्लस बी सी. आता लास्ट कॉलम लास्ट रो, 2 2 4 -2 -2 प्लस 4 सी इंटू सी, सी स्क्वेअर. सो अशा पद्धतीने ही मॅट्रिक्स आपल्याला मिळालेली आहे. आता इथे लक्षात घ्या, आपल्याला काम सोपं करायचं असेल तर ह्या आयडेंटिटी मॅट्रिक्सच्या ऐवजी आता लिहून टाका कुठली मॅट्रिक्स असणार इथं, 1 0 0 आणि
0 1 0 0 0 1. राईट. आता याच्यानंतर कॅल्क्युलेशन सिम्प्लिफाय करूयात. वन बाय नाईन काय येणार 5 प्लस ए स्क्वेअर, त्याच्यानंतर 4 प्लस ए बी आणि इथे -2 प्लस ए सी, त्याच्यानंतर 4 प्लस ए बी 5 प्लस बी स्क्वेअर 2 प्लस बी सी, इथे येणार -2 प्लस ए सी, इथे येणार 2 प्लस बी सी आणि इथे येणार 8 प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 0 0 1 0 0 0 1. राईट. आता कंपॅरिझन करायचे. ओके, ऑन कम्पेअरिंग. आता कंपॅरिझन केलं तर काय मिळेल आपल्याला, लक्षात घ्या. इथे तुम्ही ऑब्झर्व केला असेल, इथे एक सिंगल एलिमेंट मिळतोय, बरोबर ना. इथे तुमच्याकडे ह्या पोझिशनला एक सिंगल फक्त एक कोण आहे, ए आहे, एकच व्हेरिएबल म्हणूयात त्याला आपण किंवा कॉन्स्टंट, आणि इथे 1 आहे. म्हणजे यांची कंपॅरिझन करणं सोपं आहे आणि व्हॅल्यू मिळणं पण इझी. सो त्याला पहिलं प्रेफर करूयात आपण, कारण बाकी सगळ्यामध्ये इथे बघा, इथे 2 व्हेरिएबल, इथे 2 आहेत, इथे 2 आहेत, इथे 2 2, तर यांना सोडून शक्यतो इग्नोर करा. पहिल्यांदा यांच्यावर फोकस करा, ठीक आहे. कारण यांची डायगोनल एलिमेंटची कंपॅरिझन 1 बरोबर होणार आहे. कॅल्क्युलेशन तुमचे काहीतरी म्हणजे फ्रुटफुल असणार आहेत कॅल्क्युलेशन. चलो, मग आपण कंपॅरिझन जर करायचं ठरलं तर 5 प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू 1 एवढंच लिहून चालेल का मित्रांनो? नाही. इथे 1/9 त्याला मल्टिप्लाय आहे की नाही, म्हणून 1/9 सुद्धा तिकडे लिहायचं आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे, विसरायचं नाही. जर तुम्ही हे असं लिहिलं तर काय मिळेल तुम्हाला, हा 9 आहे तो पलीकडे जाईल, बरोबर का नाही. सो 5 प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू 9 मिळेल. सो ए स्क्वेअर इज इक्वल टू, हे पलीकडे गेल्यावर मायनस होईल, सो 9 - 5 म्हणजे 4 येणार. सो दॅट इम्प्लाइज ए इज इक्वल टू प्लस ऑर -2. सो पहिली तुम्हाला ए ची व्हॅल्यू काय मिळाली आहे, प्लस ऑर -2 मिळाली. त्याच्यानंतर ऑल्सो आता ह्या एलिमेंटची कंपॅरिझन, 5 प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 1 लिहायचं, पण कोणाला मल्टिप्लाय करायला विसरायचं नाही, 1/9. म्हणून 5 प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू, हा 9 पलीकडे जाईल आणि मग तुम्हाला मिळेल बी स्क्वेअर इज इक्वल टू 9 - 5 म्हणजे 4. सो बी इज इक्वल टू प्लस ऑर मायनस काय येणार, बी इज इक्वल टू प्लस ऑर -2 येणार. सो ही बी ची दुसरी व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. अँड अजून काय एकदा घ्यायला लागेल, 1/9 आणि कोणाची कंपॅरिझन 8 प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू 1. म्हणजेच 8 प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू 9 ला पलीकडे पाठवायचंय, म्हणजे सी स्क्वेअर इज इक्वल टू 1 येईल. आणि मित्रांनो, सी इज इक्वल टू प्लस ऑर -1 येईल. हे तुमचं सी ची व्हॅल्यू मिळालेली. अगेन सेम टाइप ऑफ प्रॉब्लेम. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रोसिजर सेम करायची. पहिल्यांदा ए ट्रान्सपोज लिहायला लागतो आपल्याला. तुम्ही नाही लिहिला तरी चालेल, डायरेक्ट कॅल्क्युलेशनला स्टार्ट केलं तरी चालेल, पण मी आपल्या कन्व्हिनियन्ससाठी ट्रान्सपोज लिहूनच घेतो. ओके, ऑर्थोगोनल आहे म्हणजेच आपण त्याच्यावरनं काय सांगू शकतो, ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू आयडेंटिटी. देअरफॉर मॅट्रिक्स ए जी आहे ती लिहूयात आपण
is equal to identity means I. Okay, so now try to multiply these two matrices. कसं मल्टिप्लिकेशन करणार? आर सील रूल प्रमाणे फर्स्ट रो कन्सिडर करायची, त्या कॉलमला मल्टिप्लाय. 0 इंटू 0 0, ट्वाइस बी इंटू ट्वाइस बी 4b square, then plus sign c into c, c square. Okay, done. First row. Now second column. 0 into a, sorry 0 into a तर 0 यायला पाहिजे ना, सॉरी, म्हणून हे फार प्रिकॉशियसली करणं गरजेचं. ट्वाइस बी इंटू बी, सो ट्वाइस बी स्क्वेअर, आणि नंतर पुढे मायनस सी इंटू सी, सी स्क्वेअर. परत फर्स्ट रो ठेवायचे, पण कॉलम मात्र थर्ड घ्यायचा आहे. 0 इंटू ए 0, ट्वाइस बी इंटू मायनस बी, सो मायनस ट्वाइस बी स्क्वेअर प्लस सी इंटू सी, सी स्क्वेअर. राइट. नाउ ए इंटू 0 0, b into twice b square, minus c into c, minus c square. Okay, then first row second column, a into a square, plus b into b square, plus c into c, c square. माइनस माइनस प्लस होगा. उसके बाद a into a square, माइनस बी इंटू बी, माइनस बी स्क्वेयर, देन माइनस सी इंटू सी, माइनस सी स्क्वेयर. लास्ट रो कन्सिडर करेंगे अब. ए इंटू 0 0, त्याच्यानंतर माइनस बी इंटू ट्वाइस बी, माइनस ट्वाइस बी स्क्वेयर, माइनस इंटू ट्वाइस बी स्क्वेयर, माइनस बी इंटू सी. फाइन. Sorry, something went wrong. A into 0 0, minus b into twice b, twice minus twice b square, and c into c, c into c क्या आएगा? c square. राइट. उसके बाद a into a square, minus b into b, minus b square, then c into minus c square. Last, a into a square, minus b into minus b plus b square, c into c plus c square. बरोबर. हे फार प्रिकॉशियसली करणं गरजेचं असते, कारण डोकं करतं आपलं. ते सगळे सेम डिजिट्स आहेत, त्याच्यामुळे थोडंसं इथनं इथे याच्याबरोबर करायच्या जे कॅल्क्युलेशन याच्याबरोबर केलं तर सगळं चुकणार आहे, म्हणून व्यवस्थित करणं गरजेचं आहे. फाइन. चलो अभी इसके आगे क्या करेंगे हम लोग? कंपैरिजन. सो कंपेयरिंग ऑन बोथ साइड्स. करस्पॉन्डिंग एलिमेंट कंपेअर करायचे. तुम्ही काय करतो, पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे, मगाच्या प्रॉब्लेम मध्ये सांगितलं, पण तिथे काय होतं, तिथे थोडंसं वेगळं होतं, कारण ठराविकच लोकांमध्ये एकच व्हेरिएबल होता. इथं मात्र थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, पण आपण काय नेहमीप्रमाणे हा पहिला एलिमेंट आहे, ह्या पहिल्याबरोबर कंपॅरिझन करूया. सो कंपेअरिंग काय म्हणणार आपण? 4b स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू 1. राईट. हे पहिलं कन्सिडर केलं मी. त्याच्यातनं मला काय आउटपुट मिळतंय का ते बघूयात. अजून एक गोष्ट कंपॅरिझनसाठी लागेल मला, 4b स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, आणि मग ही पुढची एक टर्म घेतो मी. सो ट्वाइस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. असं का घेतलंय त्याचं कारण सांगतो, की आपल्याकडे आता दोन व्हेरिएबल्स आहेत एका इक्वेशन मध्ये. मग दुसरं इक्वेशन कन्सिडर करताना पण असंच इक्वेशन कन्सिडर करा ज्याच्यामध्ये सुद्धा सेम व्हेरिएबल असतील. जसं की इथं बीसी होता म्हणून इथं पण बीसी. मग तुम्हाला दोन व्हेरिएबल आहेत त्यांची कंपॅरिझन करून कॅल्क्युलेशन करणं सोपं जाणार आहे. फाइन. चलो अभी इसको आप जैसे सॉल्व करना चाहेंगे सॉल्व कर सकते हो, पण तरी पण त्यातल्या त्यात तुम्ही कसं सॉल्व करू शकता, याच्यातनं एकाची व्हॅल्यू काढून ती दुसऱ्यात पुट करू शकता, काही अडचण नाही. समजा एखाद्याला वाटलं की मी इथे सी ची व्हॅल्यू जी आहे ती सी ची व्हॅल्यू काढून इकडे पुट करतो तरी चालेल. अनेक मार्ग आहेत त्याच्यासाठी. सो याच्यावर काय करणार, सी स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस 4b स्क्वेअर. ओके. सो ही व्हॅल्यू मी याच्यात पुट केली तर काय येईल, 2b स्क्वेअर मायनस इथे 1 मायनस 4b स्क्वेअर, त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता ह्या दोन इक्वेशन्सचं जर ऑब्झर्वेशन केलं तर लक्षात आलं असेल तुमच्या, इथे 4b स्क्वेअर आहे प्लस सी स्क्वेअर आहे, इथं b स्क्वेअर आहे मायनस सी स्क्वेअर आहे. म्हणजे जर ऍडिशन केली तर कोण कट होऊ शकतं, सी जो आहे तो कॅन्सल आउट होऊ शकतो. सो ऍडिंग, समजा याला तुम्ही 1 म्हटलेला असाल, 1 आणि याला 2 म्हटलेला असाल, तर ऍडिंग 1 अँड 2
व्यवस्थित कॅल्क्युलेशन्स करायचे. कशी येतील कॅल्क्युलेशन्स बघा. 4b² प्लस c² इज इक्वल टू 1 ट्वाइस b² मायनस c² इज इक्वल टू 0. डायरेक्ट ऍडिशन घ्यायचे. 4 2 6 b² हे कॅन्सल आउट होणार डायरेक्ट. सो 0 इज इक्वल टू 1. राईट. हे काय होणार आहे, कॅन्सल आउट होणार. सो b² इज इक्वल टू 1/6. राइट. इसका मतलब हुआ b इज इक्वल टू प्लस और माइनस व्हाट, स्क्वेअर रूट घ्यायचंय 1/√6. राइट. सो तुमच्याकडे अशा पद्धतीने पहिली b ची व्हॅल्यू मिळालेली आहे. b इज इक्वल टू प्लस और मायनस 1/6. राइट. आता हे झाल्याच्या नंतर हीच व्हॅल्यू जी आहे, हीच व्हॅल्यू आपण कशात पुट करणार, पुट इन 2 मध्ये करा किंवा 1 मध्ये करा, तुम्हाला आवडेल त्याच्यामध्ये करा. ठीक आहे. मग फक्त कॅल्क्युलेशन्स करायचे प्रॉपरली, हाच सगळ्यात त्याच्यातला महत्त्वाचा पार्ट आहे. ओके. आता हे मी काय घेतोय, कारण ह्या साईडला 0 म्हणजे माझी कॅल्क्युलेशन स्मूथ होणार आहेत अजून जास्त. सो त्याच्यामध्ये काय येणार, ट्वाइस b² मायनस c² इज इक्वल टू 0. सो माझ्याकडे येणार c² इज इक्वल टू ट्वाइस b². बरोबर ना. याला पलीकडे घेतलं म्हणजे ऍडजस्ट करून लिहिलं. मग आता c² इज इक्वल टू 2. b जो आहे b² आहे 1, त्याच्याऐवजी आपण b ची व्हॅल्यू ठेवूयात 1/6. राईट. b² म्हणजे इथली व्हॅल्यू ठेवायची, जास्त डोकं लावायचं नाही. b² ची व्हॅल्यू काय, तर b² ची व्हॅल्यू 1/6 आहे. ठीक आहे. मग इथे काय येणार, 2 1 जा 2, 2 3 जा 6. सो काय आलं पोरांनो, c² इज इक्वल टू 1/3. म्हणजे c ची व्हॅल्यू जी आहे प्लस और मायनस 1/√3 आलेली आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला c ची व्हॅल्यू मिळाली आहे. राईट. आता ही c ची व्हॅल्यू मिळाल्याच्या नंतर तुम्हाला अजून कोणाची व्हॅल्यू शोधायची राहिली आहे बघा. b मिळाला, c मिळाला, तुम्हाला a ची व्हॅल्यू काढायची आहे. मग काय करावं लागेल, a ची व्हॅल्यू काढण्यासाठी असं इक्वेशन शोधायला लागेल ज्याच्यामध्ये a आहे आणि b आहे, किंवा ज्याच्यामध्ये a b c तिन्ही पण आहेत, किंवा a c आहे. तर a c असणारं एक्सप्रेशन तुम्हाला याच्यामध्ये सापडणार नाही. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला याच्यात a c चं काही नाहीये. हा, b c ची गरज नाहीये. तर आपल्याला ए सी किंवा ए बी, तर ए बी आणि ए सी असं एक्सप्रेशन नाही, मग एबीसी घ्यावं लागेल. याच्यात सोपं कुठलं दिसतंय आपल्याला, a² प्लस b² प्लस c² इज इक्वल टू 1, आणि इथे पण a² प्लस b² प्लस c² इज इक्वल टू 1. तुम्हाला आवडेल ते घ्या. हे दोनही एक्सप्रेशन तुम्ही घेऊ शकता, कुठलेही घ्या. अकॉर्डिंगली कॅल्क्युलेशन्स करायचे. सो काय येणार तुमच्याकडे, a². नाउ कन्सिडर, हे घ्या किंवा हे घ्या, तुम्हाला जे आवडेल ते घ्या. चला हे घेऊयात आपण. समजा a² मायनस b² मायनस c² इज इक्वल टू 0. फाईन. मग आता हे इज इक्वल टू 0 जर येत असेल तर आपण व्हॅल्यूज ठेवूयात आणि बघूयात काय होतंय. a² काय येतंय, a² इज इक्वल टू b² प्लस c². सो दिस इज इक्वल टू b² ची व्हॅल्यू, b जे आहे b² ची व्हॅल्यू म्हणजे ही ठेवायची 1/6 प्लस c² ची व्हॅल्यू काय ठेवायची आहे, c² ची व्हॅल्यू 1/3. सो जेव्हा कॅल्क्युलेशन कराल तेव्हा काय मिळेल तुम्हाला, इथे बघा कॅल्क्युलेशन केलं तर इथे काय, इथं 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल, इथे 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल, वर पण 2 ने मल्टिप्लाय होऊन जाईल. म्हणजे काय येणार आहे, 3 वर 3 येईल आणि खाली काय येणार आहे 6. म्हणजेच याचा अर्थ असा झाला की a² इज इक्वल टू 1/3 असं तुमचा आन्सर आलेलं आहे. बरोबर, 1/3. राईट. सो a ची व्हॅल्यू काय मिळेल, प्लस और मायनस 1/√3. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ a. ओके. अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये जसं आपण केलं होतं की मग बी एक व्हॅल्यू घेतली, ए ची एक व्हॅल्यू घेतली. मी तुम्हाला ते ऍडिशनल पार्ट सांगितलं. मगाच्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा ए बी सी च्या व्हॅल्यू तुम्ही प्लस और मायनस करून जशा लिहिल्या तिथपर्यंत लिहिलं तरी कंप्लीट मार्क्स मिळतील. आणि हो, मगाचा प्रॉब्लेम जो आहे तो आता जस्ट 2023च्या बॅकलॉगच्या एक्झामला आलेला आहे, जून जुलैमध्ये जी झाली त्याच्यामध्ये आलेला आहे, ते सांगायचं राहून गेलं होतं. आणि हा सुद्धा PYQ आहे, हा 2019 ला आलेला आहे, 2019 PYQ. ओके. आणि मगाचा जो घेतलाय क्वेश्चन एबीसी फाइंड आउट करायचा तो सुद्धा आहे, तो आता बॅकलॉगला जस्ट आलेला फ्रेश जुलैमध्ये, जून जुलै 2023 ला आलेला क्वेश्चन आहे. तर आता हे तुम्हाला कळालंय, ह्या व्हॅल्यूज अशा कॅल्क्युलेट करायच्या. मगाच्या सारखं तुम्ही ऍडिशनली करू शकता, पण त्याची गरज नाही. मगाशी मी ऍडिशनली दाखवलं की अशा पद्धतीने त्या व्हॅल्यूचे जे काय आहे ट्रिपलेट मिळू शकतं. ठीक आहे.